मॉर्निंग. तर आज दिवसाची सुरुवात खूप छान झाली. धीरूने दिला गोमातेला चपाती आणि गुळेचा नैवेद्य आणि हा म्हणतोय माझा कुठे आहे, त्याला उद्या देणार आहे मी. तर येता येता मस्तपैकी भाजी खरेदी केली आणि आज गेलो होतो परत पुणेरी मिठाईवाल्याकडे खाण्यासाठी, नाहीतर काही वंदना मॅमला काही खरेदी करायची होती. आणि नंतर घरी आल्यावरती फरमाईश होती की आज चटणी पाहिजे. तर मी लसूण घेतले 2 गड्डे, चांगलं ठेचलं आहे त्याला आणि व्यवस्थित ठेचून झाल्यानंतर एका वाटेत मी त्याला काढून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर ठेचताना त्यात थोडंसं मी मीठ टाकलेलं होतं आणि त्याच ठेचलेल्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी मिक्स केलं आहे आणि तेच पाणी जसं थोडंसं त्या ठेचलेल्या लसणामध्ये टाकलेलं आहे. आणि जेवढं पातळ तुम्हाला हवे तशी चटणी तुम्ही ती पातळ करू शकता. त्यानंतर त्या चटणीमध्ये मी अजून थोडंसं मीठ टाकलं आहे आणि त्यानंतर मी घेतलेली आहे लाल मिरची पावडर. तर तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल चटणी टाकू शकता. आणि नंतर मी घेतलेलं आहे धनिया पावडर, कोरिएंडर पावडर म्हणणार होते, धनिया पावडर ते पण तेच आहे. तर थोडीशी चमचाभर टाकायची ती पण आणि व्यवस्थित असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. मिक्स करायचं आहे. थोडंसं एकदम छानपैकी अशी पेस्ट बनून जाते. आणि त्यानंतर मी गॅस ऑन केला आहे आणि गॅसवर ठेवली मस्तपैकी छोटीशी कढई आणि कढईत घेतलं आहे 2 ते 3 चमचे तेल मी घेतलेलं आहे आणि त्या तेलमध्ये मी टाकले शाही जिरा आणि मस्तपैकी तडतड झाल्यानंतर आपण केलेली पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि मस्तपैकी त्या तेलामध्ये ते मिक्स केलेलं लसूण, लाल मिरची आणि धनिया पावडर व्यवस्थित असं भाजून घ्यायचे आहे. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित असं फ्राय करायचं आहे. आणि नक्की ट्राय करा. सुगरण तर नाही आहे पण फरमाईशीवरती बनवलेलं आहे लसणाची चटणी. आणि शेवटी मी त्याच्यावरती लिंबू थोडासा पिळला आहे आणि धनिया टाकून घेतलेला आहे. तर व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. गुड नाईट.